चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। माजी आमदार अविनाश वाजूरकर आणि प्रदेश काँग्रेसचे महासचिव सतीश वाजूरकर यांनी भाजप प्रवेश केलाय। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला। राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पार्थ पवार यांच्या नावाची एकमताने निवड झाली। स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या अशी मागणी आमदार प्रसाद लाड यांनी विधिमंडळात केली। मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला। आमदार रोहित पवार कार्यकर्त्यांवर संतापल्याचं पाहायला मिळालं। रोहित दादा अशा घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यावर रोहित पवार भडकले। फक्त अजित दादा एकच दादा असंही रोहित पवार त्या कार्यकर्त्याला उद्देशून म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा केली। आगामी राज्यसभा निवडणुकांबाबत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली। काँग्रेसचा राष्ट्रीय पक्ष असल्यानं राज्यसभेची जागा काँग्रेसला मिळावी अशी भूमिका विजय वडेट्टीवारांनी मांडली। अजित पवारांच्या अपघातानंतर एकनाथ शिंदेंनी व्हीएसआर कंपनीचं विमान न वापरण्याचा निर्णय घेतला। शिंदेंच्या निर्णयाचं आमदार रोहित पवारांनी स्वागत केलं। आमदार सदाभाऊ खोत यांनी त्यांचा मुलगा, सून आणि नातवंडांसह विधान भवनात हजेरी लावली। विधान भवनाच्या पायऱ्यांवर आशिष शेलार यांनी खोत यांच्या नातवांना गोंजारत संवाद साधला। दिल्लीच्या एआय परिषदेतील आंदोलनामुळे युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना अटक करण्यात आली। या कारवाईच्या निषेधार्थ नागपुरात युवक काँग्रेसनं भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन केलं। राष्ट्रवादीतील सर्वांनी एकमतानं सुनेत्रा पवारांना अध्यक्षपदी नेमलंय। या पक्षाचं नेतृत्व सक्षमरित्या करतील अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली। जिरवा लाचखोरी प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे। एसीबीला कारवाई करण्यासाठी कोणत्याही मंत्र्याच्या परवानगीची गरज नाही असं वक्तव्य फडणवीसांनी केलं। मुंबई महानगरपालिकेतील नवनियुक्त स्वीकृत नगरसेवक साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलासनाथ पाठक यांचं आमदार आदित्य ठाकरेंनी अभिनंदन केले। या प्रसंगी मुंबई महापालिका विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरही उपस्थित होते। मेधा सोमय्या मानहानी खटल्यात संजय राऊतांना दिलासा मिळाला। शौचालय घोटाळा आरोप प्रकरणात राऊतांची निर्दोष मुक्तता झाली। किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा यांनी 100 कोटींचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता। विधान परिषद निवडणुकीत पक्ष माझ्यावर विश्वास दाखवेल असा विश्वास भाजप नेते प्रवीण पोटे पाटील यांनी व्यक्त केला। आपल्या कार्यकाळात पारदर्शक आणि विकासाभिमुख कामकाज केलं असल्याचा दावाही प्रवीण पोटे पाटील यांनी केला। गोपीचंद पडळकरांनी भिगवण प्रकरणातील पीडित मुलीनं मांडलेल्या भूमिकेचं कौतुक केलंय। मुलीनं आई किंवा मामाकडे जायची इच्छा व्यक्त केली। गोपीचंद पडळकरांनी आता इतरही पालकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय।